खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली. पुण्याचा उल्लेख शिक्षणाच्या ऐवजी क्राईम रेटसाठी होतोय असे म्हणत त्यांनी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. एकेकाळी शिक्षण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारींमध्ये वाढ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे सुरक्षित वातावरण धोक्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा चर्चा सुरू झाली असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गेले 3-4 वर्ष सातत्याने पुण्याचा लॉ अँड ऑर्डर हे अडचणीत आहे. ह्याच्या जातीने महाराष्ट्राच्या सरकारने लक्ष घातलं पाहिजे. हे मी अनेक वेळा, एकदा नाही, गेले 3-4 वर्ष सातत्याने, मग महिलांवरचे अत्याचार असतील किंवा ती कोयता गँग असेल, तुम्ही क्राईम बघा. आणि हा काय आम्ही केलेला क्राईम रेकॉर्ड नाही, हा भारत सरकारचा आहे. भारत आणि महाराष्ट्र सरकार एकच आहे, एकाच विचाराचं सरकार आहे. म्हणजे असं काही नाही की आम्ही विरोधात आहोत म्हणून बोलतोय. डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. त्याच्यामुळे डेटा काय सांगतो की राज्यामध्ये पुणे जे शिक्षणाचं माहेरघर होतं, देशामधली मुलं पुण्यामध्ये का शिकायला येतात की अतिशय सुरक्षित सुसंस्कृत पुणे आहे. आता त्या पुण्याचा उल्लेख शिक्षणाच्या ऐवजी आज क्राईम रेटसाठी होतोय. ह्याच्यासारखं दुर्दैव या राज्याचं नाही.